नेहमी बनवली जाणारी गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण बनवली तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातात. कारण कोणतीही भाजी असली ना त्याच पद्धतीने जेव्हा त्याच चवीची आपण बनवतो ना तेव्हा सर्वजण कंटाळतात. त्यामुळे अशी कधीतरी वेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण भाज्या बनवतो ना तेव्हा सर्वजण आवडीने खातात. आणि रोजची गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी आज आपण हिरवं वाटण करून बनवलेली आहे. त्याचबरोबर या अगोदर आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची भाजी कशा पद्धतीने बनवायची ते पाहिलेलं आहे. आज या रेसिपीमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर अगदी साधी सोपी पद्धत वापरलेली आहे, परंतु चवीला मात्र भन्नाट अशी ही भाजी बनवून तयार होते. थोडीशी वेगळी पद्धत या ठिकाणी यूज केलेली आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा. कारण नेहमीप्रमाणे आजची रेसिपी देखील भरपूर टिप्स आहेत आणि अगदी परिपूर्ण मी शेअर केलेली आहे. त्याचबरोबर आठवडाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज येणाऱ्या खूप साऱ्या टिप्स आहेत आणि भरपूर रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबवर वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज मी ज्या रेसिपीज यूट्यूबवर अपलोड करते त्या सर्वांचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण चमचमीत गवारीच्या शेंगाची भाजी बनवत आहोत. त्यासाठी या ठिकाणी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहे. अगदी ताज्या गवारीच्या शेंगा होत्या, निसून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्या स्वच्छ धुवून देखील घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण हिरवं वाटण करण्यासाठी सुरुवातीला शेंगदाणे घेतलेले आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या अगदी तुमच्या तिखटच्या अंदाजानुसार त्या कमी अधिक देखील करू शकता. आता हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही जर शेंगदाणे अगोदरच भाजून ठेवलेले असतील तुम्हाला ते भाजण्याची गरज नाही, परंतु माझे हे शेंगदाणे भाजलेले नव्हते त्यामुळे मी लगेचच ते भाजून घेत आहे. त्यानंतर लसूण घेतलेला आहे. आता आपण मंद आचेवर छान असे कुरकुरीत हे शेंगदाणे भाजून घेणार. अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि त्यानंतर आपण या हिरव्या मिरच्या, लसूण आणि शेंगदाणे व्यवस्थित अशी या ठिकाणी भाजून घेणार आहोत. हे पहा 7 ते 8 मिनिटं झालेली आहे साधारणतः. शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून झालेले आहे. हिरव्या मिरच्या देखील छान अशा भाजून झालेल्या आहे. आता या हिरव्या मिरच्या ज्या आहे ना ते खूप तिखट आहे, त्यामुळे मी भाजून घेतलेले आहे. भाजल्यामुळे थोडासा त्यातील तिखटपणा कमी होतो. त्यानंतर यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकणार आहोत आणि छान असं हे वाटण पाणी न टाकता छान असं त्याचं कूट तयार करून घेणार. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडंसं कमी टाकलेलं आहे. तुम्हाला जर यावर खूप जास्त तरी किंवा जास्त तेलाचं खाणं पसंत करत असाल तर तुम्ही तेल अधिक वापरलं तरीही चालेल. तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी टाकली. साधारणतः 1 चमचा एवढी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान अशी तडतडली की त्यानंतर राहिलेल्या सर्व जिन्नस आपण यामध्ये टाकणार आहोत. मोहरी छान तडतडलेली आहे. आता यामध्ये आपण टाकलेलं आहे 1 चमचा एवढं जिरं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी वापरलेली आहे. आता मसाल्यामध्ये मी वापरलेलीच आहे त्यामुळे मी या ठिकाणी थोडीच वापरलेली आहे. त्यानंतर धना पावडर टाकायची. साधारणतः 1.5 चमचा एवढी धना पावडर टाकलेली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची 8 ते 9 पानं टाकलेली आहे. आता सर्व आपण जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत. त्यानंतर यामध्ये हळद टाकायची. साधारणतः अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे. आता या सर्व जिन्नस परतवत असताना आपण गॅसचा फ्लेम हा लोच ठेवलेला आहे आणि मंद आचेवर या सर्व जिन्नस तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकलेल्या आहे. आता या ठिकाणी गवारीच्या शेंगा देखील आपल्याला या तेलामध्ये व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या. साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण या परतवण्यासाठी ठेवणार आहोत. अगदी छान अशा परतवून झालेले आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे. आता आपण हलक्याशा घट्टसर ही भाजी धरणार आहोत. जास्त पातळ नाही, अगदी घट्टसर अशी भाजी करायची आहे. त्यामुळे आपण यामध्ये 1 चमचा एवढंच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही जर थोडीशी ग्रेव्ही जास्त ठेवणार असाल तर तुम्ही आणखीन पाव चमचा एवढं मीठ या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत. कारण की आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे तो कोरडा कूट करून घेतलेला आहे. त्यामुळे गवारीच्या शेंगा शिजवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पाणी यूज करायचं आहे. जर तुम्ही तो कूट
मिक्सरला दळून घेत असताना जर त्यामध्ये पाणी टाकून जर तो ओला कूट वाटून घेतलेला असेल, तर ओला मसाला वाटून घेतलेला असेल, तर या ठिकाणी गवारीच्या शेंगा शिजवताना तुम्हाला मात्र त्या सुक्याच शिजवायच्या आहे, त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. वाफेवरच त्या शिजवून घ्यायच्या आहे, जेणेकरून तुम्हाला तो मसाला व्यवस्थित असा परतवता येईल यासाठी. आता या ठिकाणी अगदी 6 ते 7 मिनटं झालेली आहे. गवारीच्या शेंगा या ठिकाणी छान शिजलेल्या आहे. आता यामध्ये आपण जो कूट तयार करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तो टाकणार आहोत. आता या ठिकाणी जास्त ठोसर ठेवलेला नाही, छान असा बारीक दळून हा कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर हा सर्व कूट यामध्ये टाकायचा. आता यामध्ये आपण कोथिंबिरीचा वापर केलेला आहे, त्यामुळे हे जे वाटण आहे ना ते छान असं हिरवा रंग तयार झालेला आहे. त्याचबरोबर गवारीच्या शेंगा शिजण्यासाठी थोडीशी हळद देखील आपण थोडीशी जास्त वापरली होती, त्यामुळे ही जी भाजी आहे ना त्या भाजीला रंग खूप छान असा येणार आहे. हे पहा, तुम्ही पाहू शकता आत्ताच एवढा छान असा रंग तयार झालेला आहे या भाजीमध्ये. तर ही भाजी तयार झाल्यानंतर दिसायला देखील खूप छान अशी दिसणार आहे. आता आपण हा मसाला टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मंद करायचा आणि अगदी 7 ते 8 मिनटं व्यवस्थित अशी ही भाजी शिजवून घ्यायची. हे पहा, तुम्ही पाहू शकता. आता ही भाजी शिजवत असताना त्यावर आपण झाकण ठेवणार, हलकीशी उकळी येऊन द्यायची. त्यानंतर यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवताना पूर्ण झाकण ठेवायचं नाही, अगदी थोडंसं झाकण हे बाजूला ठेवायचं, कारण की त्यामधील जी वाफ आहे ती निघून जाण्यासाठी आपण किंवा तुम्ही कढईमध्ये चमचा ठेवून त्यानंतर तुम्ही ते कढईवर झाकण ठेवू शकता. ही पहा, छान अशी या भाजीला उकळी आलेली आहे. भाजीला छान अशी उकळी आलेली आहे साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर, कारण गॅसचा फ्लेम हा लो ठेवलेला होता. त्यानंतर अशा पद्धतीने झाकण ठेवलेलं होतं, जेणेकरून साईडला थोडीशी जागा ती वाफ जाण्यासाठी राहील यासाठी. आणि 5 मिनटं झालेली आहे, त्यावरील आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, अगदी मध्यम अशा या शेंगा आपल्या शिजवून तयार झालेल्या आहे. खूप छान अशा हलक्याशा घट्टसर आपण या शेंगा ठेवलेल्या आहे. खूप छान अशी आपली ही गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. गरमागरम आपण ही रस्सा भाजी या ठिकाणी डिशमध्ये किंवा बाउलमध्ये सर्व करत आहोत. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. तुम्ही ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा जेवणासाठी गरमागरम देखील सर्व करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला अशाच भरपूर टिप्स आहेत, साध्या सोप्या असतील किंवा हिवाळी रेसिपी असतील, खूप साऱ्या वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज शिकायच्या असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या आठवडाभर माझ्या नवनवीन रेसिपी शिकायला महिन्यातील फक्त रविवारचेच दिवस मी सुट्टी घेत असते. सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज माझ्या रेसिपी दुपारच्या वेळेस यूट्यूबवर येतातच, त्यामुळे त्या सर्व तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर याशिवाय तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्या सर्व रेसिपीज मी नक्कीच यूट्यूबवर शेअर करेल. त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे पहा, अगदी छान अशी आपली ही चमचमीत गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. जास्त वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होते. त्याचबरोबर अगदी चमचमीत अशी ही गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी चवीला देखील छान लागते. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.